नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरती 2026 बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी 28, 29 आणि 30 जुलै या तिन्ही दिवशी जे काही पेपर झाले होते त्या पेपर मधील सर्व शिफ्ट मधील प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रो, आतापर्यंत जेवढे काही प्रश्न विचारले सर्व प्रश्न यामध्ये असणार आहेत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. ओके, बघा या ठिकाणी पहिला प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो काय आहे. पहिला प्रश्न या ठिकाणी आहे की नरेंद्र मोदी स्टेडियम कुठे आहे. बघा नरेंद्र मोदी स्टेडियम हे कुठे आहे विद्यार्थी मित्रो, तर या ठिकाणी दिलेल्या पर्यायापैकी नरेंद्र मोदी स्टेडियम हे अहमदाबाद या ठिकाणी आहे. ऑप्शन नंबर बी अहमदाबाद हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा नरेंद्र मोदी स्टेडियम जे आहे अहमदाबाद या ठिकाणी आहे. दिल्ली या ठिकाणचं कुठलं आहे, तर दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रो अरुण जेटली स्टेडियम आहे. दिल्ली येथे कोणतं आहे, अरुण जेटली स्टेडियम आहे. कोलकाता येथलं कुठलं आहे, तर ईडन गार्डन. कोलकाता येथे कोणतं स्टेडियम येतं, ईडन गार्डन हे कोलकाता येथे येते. मुंबईमध्ये विद्यार्थी मित्रो तर वानखेडे स्टेडियम. मुंबईमधलं प्रसिद्ध स्टेडियम कोणतं आहे, तर वानखेडे स्टेडियम. आणि ही सर्व स्टेडियम जे आहेत विद्यार्थी मित्रो ही क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. ओके, बघा क्रिकेट या खेळाशी संबंधित हे आहेत सर्व स्टेडियम. लक्षात असू द्या, आपल्याला परीक्षेमध्ये महत्वपूर्ण हा पॉइंट आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, माजुली बेट कोणत्या नदीवर आहे. बघा माजुली हे जे बेट आहे हे कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर माजुली बेट कोणत्या नदीवरती येतं विद्यार्थी मित्रो, तर हे ब्रह्मपुत्रा नदीवरती आहे. ओके, ऑप्शन नंबर सी ब्रह्मपुत्रा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, माजुली बेट कोणते आहे, ब्रह्मपुत्रा नदीवरती आहे. यानंतर LIC चे सीईओ आणि MD कोण आहेत असा प्रश्न विचारला आहे. बघा LIC चे विद्यार्थी मित्र तर या ठिकाणी LIC चे कोण आहेत, आर दोराई स्वामी. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, जय शहा हे ICC चे आहेत फॉर्मर. आता सुंदर पिचाई विद्यार्थी मित्र गुगल. सुंदर पिचाई कशाचे आहेत, गुगल. मार्क झुकरबर्ग हे फेसबुक आणि मेटा. ओके, सध्या काय मेटा या ठिकाणी याचे सीईओ आहेत मार्क झुकरबर्ग. यानंतर जिजिया कर कोणी रद्द केला. बघा जिजिया कर हा कोणी रद्द केला होता विद्यार्थी मित्रो, तर जिजिया कर जो आहे हा मुघल सम्राट अकबर यांनी रद्द केला होता. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आत्मीय सभेची स्थापना कोणी केली. बघा आत्मीय सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली. ऑप्शन बघा या ठिकाणी राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आत्माराम पांडुरंग तर्खडकर. तर आत्मीय सभेची स्थापना जी आहे विद्यार्थी मित्र राजा राममोहन रॉय यांनी केली होती आत्मीय सभेची स्थापना. त्यानंतर यासोबतच एका अजून आत्मीय सभेसोबतच एक अजून होता विद्यार्थी मित्र, तो म्हणजे ब्राह्मो समाज. ओके, तो कोणता आहे, ब्राह्मो समाज. आत्मीय सभेबरोबर ब्राह्मो समाजाची स्थापना देखील जी आहे राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे. ओके, चला स्वामी दयानंद सरस्वती विद्यार्थी मित्र आर्य समाज. स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाज. त्यानंतर महात्मा फुले सत्यशोधक समाज. महात्मा फुलेजी यांचा कोणता आहे, तर महात्मा फुलेजी यांचा सत्यशोधक समाज आहे. ओके, आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांचा प्रार्थना समाज. आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांचा प्रार्थना समाज देखील आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडतो सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, कलम 17 हे कशाशी संबंधित आहे. बघा कलम 17 कशाशी संबंधित आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे विद्यार्थी मित्र आपल्याला. बघा कलम 17 काय आहे, तर हे अस्पृश्यता नष्ट करणे. ओके, कलम 17 द्वारे काय अस्पृश्यता ही नष्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर ए कलम 17चं काय अस्पृश्यता नष्ट करणे हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर कायद्यापुढे समानता म्हटलं तर या ठिकाणी कोणत्या विद्यार्थी मित्र, तर कलम या ठिकाणी कलम 14 नुसार आहे. ओके, यानंतर किताबे नष्ट करणे, किताब नष्ट करण्यात आले. बघा राजा राव बहादूर या ज्या पदव्या होत्या या पदव्या रद्द करण्यात आल्या या कलम या ठिकाणी 18 नुसार जे आहे विद्यार्थी मित्र. ओके, आणि अस्पृश्यता जी आहे ही कलम 17 हे लक्षात असू द्या, कलम 17 नुसार काय अस्पृश्यता ही नष्ट करण्यात आलेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, ब्रिक्सची शेर्पा परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती. ओके, ब्रिक्सची जी शेर्पा परिषद आहे ही कोठे आयोजित करण्यात आली होती असा प्रश्न विचारलेला आहे. ब्रिक्सची शेर्पा परिषद विद्यार्थी मित्र नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. ऑप्शन नंबर बी नवी दिल्ली हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर सर्वात कमी तरंग लांबी असणारा रंग कोणता आहे. बघा कोणता रंग आहे ज्याची तरंग लांबी ही सर्वात कमी आहे, तर तो आहे विद्यार्थी मित्र जांभळा. ओके, जांभळ्या रंगाची तरंग लांबी काय ही सर्वात कमी आहे. ओके, जांभळ्या रंगाची तरंग लांबी सर्वात कमी येते. त्यानंतर सर्वात जास्त म्हटलं तर लाल. ओके, याची काय सर्वात जास्त जी आहे लाल आहे. आणि हिरवा रंग जो याची मध्यम स्वरूपाची असते. ओके, हिरव्या रंगाची तरंग लांबी कशी आहे, मध्यम आहे. ओके, चला यानंतर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी किमान वयोमर्यादा किती. ओके, किमान वयोमर्यादा राष्ट्रपती पदाकरता किती विद्यार्थी मित्र, तर ती 35 वर्ष.
वयाची 35 वर्षे पूर्ण केली असावी. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात. राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात. त्यासोबतच काय सर्व दलाचे काय सरसेनापती, सर्व सेना दलाचे सरसेनापती असतात. हे देखील महत्वपूर्ण आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. 1858च्या 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला? बघा 1858चा जो राणीचा जाहीरनामा होता त्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला? साम्राज्यवादी, विस्तारवादी, वसाहतवादी की दहशतवादी? तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी जे ब्रिटिशाचं विस्तारवादी धोरण आहे, ओके, म्हणजे यापुढे ब्रिटिश कुठलंही साम्राज्य हस्तगत करणार नाही, आपल्या साम्राज्याचा विस्तार करणार नाही. या विस्तारवादी धोरणाचा जो आहे अंत हा या ठिकाणी राणीच्या जाहीरनाम्यानुसार करण्यात आला. आणि हा जाहीरनामा कुठे प्रसिद्ध करण्यात आला? अलाहाबाद. ओके, बघा अलाहाबाद येथील जो दरबार होता या ठिकाणी अलाहाबाद दरबारामध्ये हा प्रसिद्ध करण्यात आला. आणि हा लॉर्ड कॅनिंग यांनी वाचला होता. कोणी? लॉर्ड कॅनिंग याने हा जो आहे हा वाचला होता. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा. धनविधेयक सर्वप्रथम कुठे मांडल्या जाते? ओके, धनविधेयक जे आहे सर्वप्रथम कुठे मांडल्या जाते? लोकसभा, फक्त राज्यसभा, विधानसभा की दोन्ही सभागृह? तर धनविधेयक हे फक्त लोकसभेत मांडता येतं. प्रथम कुठे? लोकसभेतच मांडता येतं. आणि कलम 108 मध्ये तरतूद आहे विद्यार्थी मित्र धनविधेयक. ओके, पहा. आणि हे राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीनेच मांडता येतं. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी भरले? विद्यार्थी मित्र, घटना समितीचे पहिले अधिवेशन जे आहे ते 1946 मध्ये भरलं होतं. ऑप्शन नंबर सी. ओके, बघा 9 डिसेंबर 1946 ला घटना समितीचं पहिलं अधिवेशन भरलं. अध्यक्ष होते या ठिकाणी कोण? तर अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके, अध्यक्ष कोणते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि पहिल्या अधिवेशनात सगळे जे होते विद्यार्थी तात्पुरते अध्यक्ष वगैरे असे ठरवण्यात आलेले होते. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक कोणाचे आहे? ओके, बघा सत्यार्थ प्रकाश हे जे पुस्तक आहे पुस्तक कोणाचं आहे असा प्रश्न आहे बाबा. तर सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक आहे विद्यार्थी मित्र स्वामी दयानंद सरस्वती यांचं. ओके, स्वामी दयानंद सरस्वती यांचं सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बलूत हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ओके, बलूत हे जे आत्मचरित्र आहे कोणाचे आहे? तर बलूत आत्मचरित्र दया पवार यांचं. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ हे पुस्तक कोणाचे आहे? ते पुस्तक भालचंद्र नेमाडे यांचं आहे. ओके, हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ या ठिकाणी हे पुस्तक कोणाचं आहे? भालचंद्र नेमाडे यांचं आहे. त्यानंतर बलूत दया पवारचं आपण आताच बघितलं. त्यानंतर द्राक्षांचा राजा कोणता? बघा द्राक्षांचा राजा कोणाला म्हटलं जाते? तर थॉम्सन सीडबेल हे जे द्राक्षाचा प्रकार आहे ही प्रजाती याला द्राक्षांचा राजा असं म्हटल्या जाते. त्यानंतर बघा भारत पाकिस्तान T20 वर्ल्ड कप 2026 चा सामना कुठे झाला होता? बघा 2026 चा जो T20 वर्ल्ड कप आहे विद्यार्थी मित्र जो भारताने जिंकला याचा सामना कुठे झाला होता? T20 वर्ल्ड कपचा जो सामना होता भारत पाकिस्तानचा हा कुठे झाला होता? तर हा श्रीलंकेमधील आर प्रेमदासा स्टेडियम. ओके, कोलंबो येथे झाला होता. आर प्रेमदासा स्टेडियम. ओके, बघा भारताने हा सामना विद्यार्थी मित्र जिंकला होता. आणि त्यामध्ये महत्वपूर्ण एक गोष्ट लक्षात ठेवायची की T20चा वर्ल्ड कप जो आहे 2026 चा. ओके, T20 वर्ल्ड कप 2026 चा विजेता देखील कोण आहे? भारतच आहे. ओके, यापूर्वी भारताने 2024 चा वर्ल्ड कप जिंकला होता विद्यार्थी मित्र रोहित शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये. त्यानंतर 2026 चा जो आहे हा सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वामध्ये जिंकला. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? तर आत्मीय सभेची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. ग्रेट बॅरियर रीफ कुठे आहे? ओके, ग्रेट बॅरियर रीफ कुठे आहे? तर ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यावर आहे की कोरल समुद्रामध्ये. ओके, ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यावर कोरल समुद्रात आहे ग्रेट बॅरियर रीफ. त्यानंतर हिंदी महासागरातील भारताच्या शेजारील बेट कोणते आहे? बघा हिंदी महासागरातील भारताच्या शेजारील बेट कोणते आहे? तर बघा श्रीलंका, मालदीव, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे आहेत हिंदी महासागरातील भारताच्या शेजारील बेटे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. मिनी घटनादुरुस्ती कोणती? बघा कोणती घटनादुरुस्ती आहे ज्याला मिनी घटनादुरुस्ती असं म्हटलं जाते? ओके, खूप साऱ्या तरतुदी ज्यामध्ये करण्यात आल्या तर ती 42वी घटनादुरुस्ती विद्यार्थी मित्र. 1976 ची जी 42वी घटनादुरुस्ती आहे हिला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जाते, म्हणजेच मिनी घटनादुरुस्ती असं म्हटलं जाते. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. LIC चे सीईओ कोण आहेत? तर बघा विद्यार्थी मित्र 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत LIC चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सीईओ जे होते हे दोरासमाई होते. आणि यांना काय तर पुन्हा काय विद्यार्थी मित्र 14 पण 3 वर्षाच्या काळासाठी नियुक्त केले गेले होते. ओके, चला यानंतर आर्य समाज स्थापना. आर्य समाजाची स्थापना विद्यार्थी मित्र कोणत्या वर्षी करण्यात आली? बघा कोणी केली असा विचारला होता. त्यानंतर कोणत्या वर्षी विचारलेला आहे? ओके, 10 एप्रिल
या ठिकाणी बघा 10 एप्रिल विद्यार्थी मित्र 1876 मध्ये 75 मध्ये करण्यात आली होती. 10 एप्रिल 1875 मध्ये जी आहे करण्यात आली. कुठे करण्यात आली तर मुंबई येथे करण्यात आली आणि संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती. यावरती आपल्याला हा एक प्रश्न विचारण्यात आला आणि हा एक 2 प्रश्न जे आहेत आर्य समाजावरती विचारण्यात आलेली आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा, संथाली भाषा संविधानाच्या 8व्या अनुसूचीत कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली? तर बघा, जी 92वी घटना दुरुस्ती आहे 2003 ची, तर 2003च्या या 92व्या घटना दुरुस्तीनुसार संथाली ही जी भाषा आहे ही संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आली. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, विठ्ठल ओके श्री विठ्ठल एक महासमन्वय या प्रसिद्ध संशोधन ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे. ऑप्शन नंबर 1 ओके. बघा, रामचंद्र चिंतामण ढेरे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओला सर्वांनी काय करायचं आहे, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, ओझोन थर वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आढळतो? ओके, ओझोनचा जो थर आहे हा वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आढळतो असा प्रश्न विचारलेला आहे. तर ओझोनचा थर विद्यार्थी मित्र वातावरणाच्या समतापमंडळ म्हणजे स्ट्रॅटोस्फिअर यालाच आपण काय म्हणतो, स्थितांबर असे म्हणतो, स्थितांबरामध्ये आढळून येतो. हा थर पृष्ठभागापासून सुमारे 50 किलोमीटर उंचीवर पसरलेला आहे आणि वातावरणातील एकूण ओझोनचा जवळपास 90% भाग जो असतो या स्थितांबरामध्ये असतो. यानंतर पुढील प्रश्न बघा, श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर श्यामची आई या पुस्तकाचे लेखक आहेत साने गुरुजी. ओके, यांचं संपूर्ण नाव होतं पांडुरंग सदाशिव साने, हे यांचं संपूर्ण नाव होतं. श्यामची आई या प्रसिद्ध पुस्तकाचे साने गुरुजी यांनी काय लेखन केले होते आणि हे नाशिकच्या तुरुंगात असताना यांनी फेब्रुवारी 1933 मध्ये जे आहे याचं लेखन केलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया, गायत्री मंत्र हा कोणत्या वेदामधून घेतलेला आहे? ओके, गायत्री मंत्र हा कोणत्या वेदामधून घेतलाय? तर हा ऋग्वेदामधून घेतलाय. ऑप्शन नंबर बघा या ठिकाणी ऋग्वेद या प्रश्नाचं उत्तर आहे. गायत्री मंत्र हा ऋग्वेद या वेदांमधून घेतलेला आहे. ऋग्वेदाचे 3रे मंडल 3.62 आणि मंत्र कितवा 10वा आणि याची रचना कोणी केली तर महर्षी विश्वामित्र यांनी याची रचना केलेली आहे. यामध्ये कोणकोणत्या देवाला हे केलं आहे तर त्या ठिकाणी सावित्री देवता आणि सूर्य देवता असं या ठिकाणी स्मरण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र, अर्धचंद्र आसने म्हणजे काय? त्या ठिकाणी बघा, कवायतीमधली एक विशिष्ट स्थिती आहे ज्यामध्ये दोन्ही हात कमरेवर ठेवून कोपर बाहेर काढून उभे राहावे लागते, याला अर्धचंद्र आसने असं म्हटल्या जाते. त्यानंतर मनात खदखद असणे म्हणजे काय? त्या म्हणीचा अर्थ काय होतो? मनात खदखद असणे या म्हणीचा अर्थ आहे विद्यार्थी, मनात राग असणे, सलूल असणे किंवा दुःख दडवून ठेवणे. बघा, याचा काय तर या ठिकाणी याचा अर्थ कुठेतरी मनात जुना वचपा काढण्याची भावना, न मिटलेली दुःख हे सलत राहणे होय, म्हणजे मनात खदखद असणे. ओके, चला. यानंतर बघा, भारतीय या ठिकाणी नौदल फेब्रुवारी 2026 चा प्रमुख कार्यक्रम. ओके, नौदलाचा 2026 फेब्रुवारी मध्ये प्रमुख कार्यक्रम कुठे पार पडला तर हा विशाखापट्टणम येथे पार पडला होता. बघा, भारतीय नौदलाचे फेब्रुवारी 2026 मध्ये प्रमुख आंतरराष्ट्रीय कार्यक्रम जसं की मिलन हा जो कार्यक्रम होता, ही समिट विद्यार्थी मित्र इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू आणि IONS कॉन्क्लेव्ह ही आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे पार पडली. मुख्य ठिकाण आहे विशाखापट्टणम. कालावधी कधी आहे तर 15 ते 25 फेब्रुवारी 2026 दरम्यान हा कार्यक्रम पार पडला आणि प्रमुख कार्यक्रम कोणते कोणते यामध्ये तर एक होता मिलन 2026 चा सराव आणि आंतरराष्ट्रीय फ्लीट हे 2 कार्यक्रम यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया, समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? समुद्राची खोली मोजण्यासाठी विद्यार्थी मित्र आपल्याला माहिती आहे की सोनार हे तंत्रज्ञान वापरले जाते. ओके, आणि याबद्दल काय ज्या मापनामध्ये करतात मापनाला फॅथोमीटर असं म्हटल्या जाते. यानंतर पुढील प्रश्न बघा, विटॅमिन B12 चे रासायनिक नाव काय आहे? ओके, विटॅमिन B12 चे रासायनिक नाव काय? तर विटॅमिन B12 चे जे रासायनिक नाव आहे हे आहे सायनोकोबालमाइन. ओके, काय सायनोकोबालमाइन हे आहे, याला किंवा कोबालमिन असं देखील म्हटल्या जाते. ओके, कोबालमिन असं म्हटलं जाते आणि हे एकमेव म्हणजे पाण्यात विरघळणारं जीवनसत्व आहे. यामध्ये कोबाल्ट हा धातू असतो. ओके, बघा, B12 जे आहे विद्यार्थी मित्र हे पाण्यात विरघळणारे आहे. ओके, काय हे पाण्यात विरघळणारे. ओके, चला. यानंतर पुढील प्रश्न बघा, सर्वाधिक सीमा असलेले राज्य कोणते आहे? बघा, भारतातील सर्वाधिक सीमा असलेले राज्य कोणते? ज्याची सीमा ही सर्व राज्यांशी लागून येते, खूप राज्यांशी तर उत्तर प्रदेश. ऑप्शन नंबर बघा या ठिकाणी उत्तर प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे. या राज्याची सीमा एकूण 8 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाशी जोडलेली आहे, तो आहे दिल्ली. त्यानंतर पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पर्वत शब्दाला समानार्थी शब्द कोणकोणते? बघा, गिरी, डोंगर, शैल, नग हे आहेत पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द. त्यानंतर ADSL चे पूर्ण लॉंग फॉर्म काय? पूर्ण रूप काय? या ठिकाणी बघा, या ठिकाणी ADSL जो आहे ओके, याला काय म्हणतात? त्याला असममित डिजिटल सबस्क्रायबर लाईन. ओके, असिमेट्रिक डिजिटल
सबस्क्रायबर लाईन असं म्हणतात आणि हे ब्रॉडबँड इंटरनेट तंत्रज्ञान आहे. ओके, हे काय इंटरनेट तंत्रज्ञान प्रणाली आहे. यानंतर बुलंद दरवाजा कोणी बांधला असा प्रश्न विचारलाय. तर बुलंद दरवाजा विद्यार्थी मित्र हा सम्राट अकबर, ओके, मुघल सम्राट अकबर याने बांधला होता आणि हा उत्तर प्रदेशातील फतेहपूर सिक्री येथे आहे आणि हा जगातील सर्वात उंच दरवाजा आहे विद्यार्थी मित्र. आणि हा का बांधला होता तर गुजरातवरील विजयाच्या स्मरणाप्रित्यर्थ जो आहे हा दरवाजा बांधण्यात आला होता. आणि हे सर्वात उंच प्रवेशद्वार आहे जे हिंदू आणि पर्शियन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट असा नमुना आहे. यानंतर वाघाच्या पिल्लांना मराठीत काय म्हणतात, त्यांना बछडा किंवा शावक असं म्हटल्या जातं. वाघाच्या पिल्लांना बछडा किंवा शावक. सिंहाचा जो असतो त्याला छावा. ओके, सिंहाचा छावा. त्यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, 1857च्या बंडात दिल्लीचा नेता कोण घोषित केला गेला होता. बघा 1857 उठाव त्यामध्ये दिल्लीचा नेतृत्व कोणी केलं होतं तर ते केलं होतं बहादूर शाह जफर यांनी. ऑप्शन नंबर सी बहादूर शाह जफर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला कानपूर या ठिकाणी नानासाहेब, ओके, तात्या टोपेंनी कानपूरचं केलं होतं. राणी लक्ष्मीबाई झाशी येथील नेतृत्व केलं होतं विद्यार्थी मित्र. पहा अशा स्वरूपाचे प्रश्न विद्यार्थी मित्र हे आदिवासी विकास विभाग भरतीमध्ये 28, 29 आणि 30 या दिवशी जे आहे ते सर्व शिफ्ट मध्ये विचारण्यात आले होते. विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे किंवा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.